नमस्कार. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये धर्मो रक्षति रक्षितः असं एक सूत्र आहे, सिद्धांत आहे. त्याचा अर्थ असा, तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करील. यावर फारसा कोणाचा विश्वास बसत नाही किंवा त्यावर वाद होतात. म्हणून हा विषय आपण चर्चेला घेत आहोत. यासाठी मी एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही मित्राचं रक्षण करा, मित्र तुमचं रक्षण करील. हे जरा पटतं. किंवा तुम्ही कायद्याचं रक्षण करा, कायदा तुमचं रक्षण करील. हे जरा पटतं. परंतु आता अजून एक दुसरं उदाहरण देतो. तुम्ही घराचं रक्षण करा, घर तुमचं रक्षण करील. हे जरा अधिक पटेल. कारण असं की घराची जर पडझड झाली तर त्याचं रक्षण करणं म्हणजे त्याची दुरुस्ती करणं असा होतो. आणि पडझड झालेल्या घराची दुरुस्ती त्यावेळी जर केली तर घर आपलं ऊन पावसापासून रक्षण करतो हे निश्चित आहे. त्यामुळे हे सहजपणे पटतं. इतिहासामध्ये या अनुषंगाने एक फार मोठं चांगलं उदाहरण आहे. जगामध्ये अहिंसा नावाचं सर्वश्रेष्ठ असं तत्व आहे, अबाधित आहे, त्यात वादच नाही. आणि बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि त्यांनी पराकोटीच्या अहिंसेचा स्वीकार केला. त्याला राजाश्रय मिळाला बौद्ध धर्माला. त्यामुळे तो अधिक चांगल्या पद्धतीने त्यावेळी प्रस्थापित झाला. परंतु या बौद्ध धर्मामध्ये त्याचं रक्षण करण्याची योजना केलेली नव्हती. कारण त्यांनी अहिंसेचा पराकोटीचा स्वीकार केलेला होता. त्याचा परिणाम पुढे आक्रमण झाली त्यावेळी त्याचा प्रतिकार करण्याची, त्याचं रक्षण करण्याची योजना धर्मात नसल्यामुळे आक्रमण करणाऱ्यांच्या विरोधामध्ये हातही वर झाला नाही. आणि त्याचा परिणाम आपल्याला ठाऊक आहे. बौद्ध धर्माचा, पसरलेल्या प्रस्थापित असलेल्या धर्माचा नाश होत गेला. या उलट भारतीय संस्कृतीच्या धर्मात त्या धर्माचं रक्षण करण्याची योजना करण्यात आलेली आहे. त्यांनी अहिंसो परमो धर्मः असं म्हटलं खरं, पण त्याच्या रक्षणासाठी जर हिंसा करावी लागली तो सुद्धा सर्वश्रेष्ठ धर्मच असतो असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य असावंच लागतं. आणि तसं जर झालं तर ते अधिक प्रस्थापित दीर्घकाळपर्यंत असू शकतं. भारतीय संस्कृतीचा धर्म हा यासाठी परिपूर्ण असा आहे. आणि आजच्या जगाची स्थिती जर पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की कुणाचाही पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. अशा स्थितीत धर्माचं रक्षण करणं म्हणजे तो धर्म आपल्या संस्कृतीचं, मानवजातीचं रक्षण करील हे निश्चित आहे. ही शिकवण आपल्या धर्मामध्ये आहे. म्हणून आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करील हे निश्चित आहे. धन्यवाद.